बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. संगीता चंदवरकर यांच्या ऑफिसची तोडफोड झालेली आहे आणि अनेक अशा वस्तू देखील ऑफिसमधून लंपास झाल्या. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु असे प्रकार का होत आहेत? कुठेतरी कायद्याचा धाक आता कोणालाही उरलेला नाहीये का? नेमकं काय आहे हे प्रकरण आपण त्यांच्या माध्यमातून थेट जाणून घेणार आहोत. मॅडम, काय घडलंय आणि हे सर्व कधी झालं? मी दिनांक 22/3/2026 रोजी बदलापूर पोलीस स्टेशनला एक तक्रार अर्ज दिला होता. संतोष शर्मा जे आहेत त्यांच्याकडनं मी हे भाडेतत्वावरती घेतलेलं माझं ऑफिस होतं. 3 वर्षाचा करार होता. 3 वर्षाच्या करारामध्ये मी त्यांना टप्प्याटप्प्याने मला जसं जमेल तसं मी त्यांना पैसे जीपे करत होते. आणि मधल्या काळामध्ये निवडणुका होत्या. त्यानंतर माझी स्वतःची आई आजारी होती. तिला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्याच्यानंतर मी त्यांना थोडे दिवस थांबा म्हणून सांगितलं. परंतु त्यांनी ह्या सर्व घडामोडींचा फायदा घेऊन मी तर म्हणेन की त्यांनी माझ्या ऑफिसची तोडफोड केली. ऑफिसचं लॉक तोडलं ह्याचा आणि ह्याही व्यतिरिक्त जाऊन ते माझ्या दारात आले. गांधीनगरचे काही गुंड आहेत, त्या गुंडांना घेऊन ते माझ्या दारात आले. मला शिवीगाळ केली, माझ्या आईला शिवीगाळ केली. माझी आई सिनियर सिटीजन आहे. माझ्या घरामध्ये माझी भाची आहे 5 वर्षाची. ते जे आले होते ते सगळे बेवडे होते. आणि त्या संबंधित एक मी तक्रार अर्ज बदलापूर पोलीस स्टेशनला दिला होता दिनांक 22/3/2026 रोजी. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की भाडे करार झालेला आहे आणि भाडे करार झाल्यानंतर मी ते जे ओरिजिनल पेपर जे आहेत भाडे कराराचे ते त्यांच्याकडे आहेत. परंतु बदलापूर पोलीस स्टेशनला ज्यावेळेला मी ही माझी तक्रार म्हणजे ही तक्रार माझी काय आहे की माझ्या दारामध्ये येऊन त्यांनी शिवीगाळ केली आणि ज्या गुंडांनी मला फोन केला होता त्यावेळेला तर मला तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की संगीताताई आम्हाला तुमचं ऑफिस पाहिजे आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, मेन ओनर जो आहे त्या ओनरला आणा समोर आणि तुम्ही घ्या. तर नंतर मला असं समजलं की त्याचा एकाचा जेव्हा फोन आला की आम्हाला तिथे मटक्याचा धंदा चालू करायचा आहे. तर मी म्हटलं मटक्याचा धंदा तर चालू तिथे होणार नाही. मूळ मालक जे आहे त्यांच्याशी मी आधी बोलीन. आणि हे सर्व होत असताना ते संतोष शर्मा आणि गांधीनगरची काही 3-4 टाळकी आहेत जी सर्वांना माहिती आहेत. मला आता त्यांची नावं माहिती नाहीयेत, नाहीतर मी ती नावं ओपनली घेतली असती. मी ह्याच्याशी संबंधित एक अर्ज जो आहे तो बदलापूर पोलीस स्टेशनला 22/3/2026 रोजी दिला होता. आज त्याला जवळजवळ महिना उलटून गेला, परंतु पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आणि कारवाई झाली नाही असं आता हे सर्व चालू असतानाच आज परत त्यांनी काल रात्री म्हणजे ज्यावेळेला मी पोलीस स्टेशनला गेली, पोलिसांना विचारलं की माझ्या अर्जाचं काय झालं. तर तोपर्यंत पोलिसांनी त्याला बोलवलं होतं संतोष शर्माना, पण ते तिथे न जाता त्यांनी डायरेक्ट काल रात्री जवळपास 9:30 पावणे 10च्या दरम्यान किंवा त्याच्यानंतर आपण बघत असाल इथे दारूच्या बाटल्या पडल्यात. त्या साईडला आपण जर बघितलं तर दारूच्या बाटल्याच आहेत, ते आपल्याला पाहायला आहेत. त्यानंतर इथे सुद्धा बाटल्या आहेत. हा स्टेशनचा परिसर आहे आणि स्टेशन परिसरामध्ये माझ्यासारख्या व्यक्तीच्या ऑफिसची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती असेल. मी अर्ज दिलेला असताना सुद्धा पोलिसांनी त्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही. मी आता का होतंय सगळं असं? मला असं वाटायला लागलंय कुठेतरी बदलापूर शहरामध्ये ज्यावेळेला आपण आता मध्यंतरी 1-2 जे काही विषय घेतले त्या विषयांना मध्ये मला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न ह्या प्रशासनाकडनं होत असेल असं मला असं वाटायला लागलंय. मी आता एसीपी साहेबांची भेट घेणार आहे. कारण काय माहितीये का, ह्या ऑफिसची पूर्ण हिस्ट्री जी आहे ती मी बदलापूर नगरपालिकेतून काढलेली आहे. संबंधित जी व्यक्ती आहे जी सांगते ओरडून की हा माझा गाळा आहे, मला माझी फसवणूक केली त्यांनी. आणि हे त्याच्या संबंधित एखादा जो लाईव्ह आहे ना तो मी नक्कीच तुमच्यासमोर पेपर घेऊन येईन आणि करीन. मूळ मुद्दा आता हा आहे की 22 तारखेला जर मी अर्ज दिलाय तर बदलापूर पोलीस स्टेशन अजून गप्प का? आता एवढं तोडफोड झाल्याच्या नंतर काय भूमिका आहे पोलिसांची? मी आता सुद्धा सिनियर पीआयना फोन केला. म्हटलं साहेब माझ्या ऑफिसमधून स्पीकर गेलेत, माझ्या ऑफिसमधून वस्तू गेलेत आणि आता मला इथल्या लोकांनी सांगितलं की ताई तुमच्या ऑफिसचं लॉक उघडून इथून वस्तू नेल्या आहेत म्हणून. मग हे दिवसा ढवळ्या म्हणजे आता तर काळोख झालाय, पण संध्याकाळी जर ह्या घटना घडत असतील तर बदलापूर शहराची काय अवस्था आहे. आणि सर्वात भयानक हे आहे की इथे गर्दुल्ले असतात रात्रीच्या वेळेला. ज्यावेळेला मी हे ऑफिस भाड्याने घेतलं त्यावेळेला इथल्या परिसरामध्ये कुठेतरी हे सगळं बंद झालं, परंतु आता परत हे सगळं चालू व्हायच्या मार्गावर आहे. आणि कुठून तरी माझ्यावरती प्रेशर आणून मला इथून बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत. माझं म्हणणंच एक आहे की बदलापूर पोलीस स्टेशनला जर मी 22 तारखेला अर्ज दिलाय तर कारवाई अजून का झाली नाही. मी तर नावं दिली आहेत. मग आज जर माझ्या ऑफिसमधून परत वस्तू चोरीला गेल्यात तर ह्याची जबाबदारी कोणाची आहे? काय मागणी करत आहात? माझी मागणी एवढीच आहे, संबंधित जो व्यक्ती आहे संतोष शर्मा याच्यावरती कारवाई व्हावी. ऑफिसचा गाळा जो आहे त्याचं अग्रीमेंट झालेलं होतं 3 वर्षाचं. मी पुन्हा सांगते 3 वर्षाचं अग्रीमेंट झालेलं होतं आणि अग्रीमेंटची कॉपी जी आहे ती त्या व्यक्तीकडे आहे. मी पोलिसांना मगासपासून तेच सांगते, माझा आज अख्खा दिवस गेला. मला वाटतं तो कुठेतरी सामंजस्याने हा विषय मिटेल, त्याला बोलवून घेतील. त्याला काल रात्री बोलवलं होतं पण ती व्यक्ती आली नाही. त्यांनी इथे येऊन हे तमाशे केलेत.
रात्री यांनी सगळी तोडफोड केली, पाईपलाईन पाण्याची तोडली, ह्या सगळ्या वस्तू इथल्या सगळ्या म्हणजे माझ्या ऑफिसचं सगळं सामान इकडे तिकडे पडलेलं आहे. लाईट तोडली. इथलं आता इथे आपण उभ्या तिथे काळोख आहे, इथे लाईट होती. मग स्टेशन परिसरामध्ये जर ही परिस्थिती असेल तर बदलापूर शहरामध्ये अजून बाहेर काय भयानक परिस्थिती असेल. मग जर बदलापूर शहरातल्या विषयांवर जर बोलल्यानंतर आमची अवस्था अशी होत असेल तर मग आम्हाला वाली कोण आहे. मग म्हणणार बदलापूर शहराचं नाव बदनाम होतं. पण आमच्यासारख्यावरती ही वेळ येते. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि पोलिसांनी त्याला बोलवून सुद्धा ती व्यक्ती तर पोलीस स्टेशनला जात नाही आणि मेन म्हणजे पोलीस कारवाई करत नाहीये. मी आज सकाळपासून आज माझा शेवटी म्हणतात ना की बाण फुटला की नाही आता आपल्याला समोर आल्याशिवाय पर्याय नाहीये म्हणून. म्हणजे मी नक्कीच मी पैसे जीपेने दिलेले आहेत. माझा करार झालेला आहे भाडे करार. आणि भाडे करार झाल्यानंतर सुद्धा जर यांना इथे गर्दुल्यांचा अड्डा बनवायचा असेल, मटक्याचा धंदा चालू करायचा असेल आणि याच्यासाठी जर यांना कुठेतरी मला असं वाटायला लागलं पोलीस प्रशासन पाठबळ देते का, हा मोठा मुद्दा आहे. मला पोलिसांवरती आक्षेप घ्यायचा नाहीये, पण परंतु मी आज सकाळपासून फिरते. माझा आज मी अक्षरशः माझं ब्लड टेस्ट झालेत आणि मी जर सकाळपासून फिरते आणि मला पोलीस काही दातच देत नाहीत. म्हणजे ही किती भयानक गोष्ट आहे. माझ्यासारख्या व्यक्तीवरती जर ही वेळ येत असेल तर सर्वसामान्याची काय अवस्था असेल. मी आता सिनियर पीआयना पण सांगितलं, साहेब तुम्ही कारवाई करणार आहात की नाही. मी एसीपी साहेबांकडे जाणार भेटायला आणि साहेबांना सांगणार आहे. आमच्यासारखी लोक ज्या वेळेला कायदा हातात घेतात ना त्याला काहीतरी बेस असतो, काहीतरी कारण असतं. आम्ही वेडे नाही आहोत. तुम्ही जे काही बदलापूर शहरातील सामाजिक मुद्दे उपस्थित करतायत त्यामुळे कुठेतरी असं होतंय का वाटतंय. नक्कीच असं वाटायला लागलंय. मी आता सिनियर साहेबांना पण बोलली की मी आज सकाळपासून तुम्हाला काल रात्री तुम्ही त्याला बोलून घेता म्हणून सांगितलं, ती व्यक्ती तिथे आली नाही, ती इथे आली आणि इथल्या गांधीनगरच्या गुंडांना घेऊन आली. मग हे गावगुंड बदलापूर शहरामध्ये असा जर त्रास देणार असेल एखाद्या सर्वसामान्य महिलेला तर किती भयानक परिस्थिती आहे. आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आता ही सिनियर वरिष्ठ पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर मी आता उद्या तर महाराष्ट्र दिन आहे, 2 दिवस परत सुट्ट्या आल्यात. मला असं वाटतंय कदाचित त्याच्यामुळे त्याला पळवलं असेल या लोकांनी की बाबा तू इथे येऊ नकोस म्हणून. पण तरी सुद्धा मी जर पोलीस स्टेशनला थांबली आहे आणि ती व्यक्ती इथे येऊन माझ्या ऑफिसमधून स्पीकर नेते, माझ्या ऑफिसमधून वस्तू नेते, मला समोर लोक सांगतायत, ही किती भयानक परिस्थिती आहे. मग पोलीस करतायत काय. म्हणून मला आता शेवटी लाईव्ह यायला लागलं. माझा पोलिसांवरती आक्षेप नव्हता. मी सकाळपासून वेळ दिलेली. मी आज 22/3 म्हणजे मार्चमध्ये मी अर्ज दिल्यानंतर माझ्यावर कुठल्याही प्रकारची त्या अर्जावरती जर कारवाई होत नाहीये, निकाली काढत नसतील तर मग आज शेवटी मला पर्याय नाहीये मीडिया समोर येणं. आपण बघतोय कुठेतरी बदलापूर शहरातील सामाजिक मुद्दे उपस्थित केल्यावरती संगीता चेनवनकर यांना त्रास जो आहे नाहक कुठेतरी या ठिकाणी दिला जातोय. त्यांच्या ऑफिसची देखील तोडफोड झालेली आहे. ऑफिसच्या परिसरामध्ये असलेले लाईट्स देखील तोडण्यात आले आणि जे काही ऑफिसमधला सामान होता तो देखील लंपास केले गेलेला आहे. पोलीस देखील त्यांना कुठलंही सहकार्य करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. या संदर्भात त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत. त्या आता लवकरात लवकर पूर्ण होतं का ते बघणं गरजेचं आहे. परंतु जर कधी बदलापूर शहरातील सामाजिक समस्या वरती आवाज उठवल्यावरती अशी परिस्थिती होणार असेल तर मग गप्पच बसायचं का, हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. तुमच्या प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद.